डॉक्टर रोहित साने आमच्या कॉलेजचा विद्यार्थी, शांत, सुस्वभावी, मितभाषी. आपलं कॉलेजला यायचं, रेग्युलरली कॉलेज अटेंड करायचं, कुणाच्या अध्यात्मामध्यात न पडता व्यवस्थित अभ्यास करायचा. हा आमचा विद्यार्थी 4.5 वर्षामध्ये विशेष प्रावीण्यासह इथून MBBS ची डिग्री घेऊन गेला. त्या MBBS च्या जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची सांगड आयुर्वेदाशी घालून, आयुर्वेदामध्ये एस्पेशली हृदयाच्या ज्या वेदना आहेत, ज्या व्यथा आहेत, त्याच्यावरती एक सर्वोत्तम प्रकारचं संशोधनात्मक कार्य करून आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी माधव भाग या एक विशेष जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची उभारणी अनेक वेगवेगळ्या सिटीमध्ये केलं आणि एक हृदयावरील उपचारासाठी एक 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 उपचार पद्धती, एक नवीन उपचार पद्धती जी साधी, सरळ, सोपी, ज्याच्यामध्ये काहीही इंटरव्हेन्शन न करता केली जाईल अशी एक उपचार पद्धती त्यांनी डेव्हलप करून महाराष्ट्राच्या आणि या भारतीय जनतेला उपलब्धता करून दिली. त्याचा उपयोग आजपर्यंत लाखो लोकांनी घेतला. तर ही जी गोष्ट आहे ही निश्चितच एक कौतुकास्पद गोष्ट त्यांनी या मेडिकलचा उपयोग करून, मेडिकलच्या नॉलेजचा उपयोग करून आयुर्वेदामध्ये त्याचा वापर केला. या क्षणी मला फार आनंद वाटतं की मी तो आमच्या या कॉलेजचा विद्यार्थी एक चांगल्या प्रकारचं, एक वेगळ्या प्रकारचं, एक उत्तम असं कार्य करू शकला. मी त्याला मनापासून त्याचं अभिनंदन करतो आणि त्याचे जे पुढील कार्य आहे या माधव बागच्या माध्यमातून त्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. जवळजवळ 20 वर्षापूर्वी जेव्हा रोहित साने या आमच्या MMSR मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेता झाला तेव्हा पहिल्या वर्षाच्या कालावधीमध्ये मला जे त्याच्याबद्दल दिसलं ते सगळ्यात महत्त्वाचं होतं त्याचं छान ऑब्झर्वेशन, त्याचे बोलके डोळे, शांत स्वभाव आणि त्याची जिज्ञासू वृत्ती. तो अगदी व्यवस्थित दिलेला अभ्यास करणे, काही इतर गोष्टीमध्ये, विनाकारांच्या गोष्टीमध्ये न इंटरेस्ट घेता आपलं संपूर्ण त्यानं करिअर जे आहे मेडिकलचं ते अतिशय उत्तम रीतीनं पार केलेलं आहे आणि तो एक चांगला विद्यार्थी म्हणून आमच्या कॉलेजमध्ये असं त्याचं आम्ही नोंद घेऊ असं मला वाटतं. आणि इथून बाहेर पडल्यानंतर काही वर्षातच आम्हाला त्याची जी माहिती मिळाली की त्यानं आपल्या वैद्यकीय क्षेत्रामधल्या ज्ञानाचा आणि आयुर्वेद पद्धतीचा एकत्र मिलाप करून पेशंटच्या भल्यासाठी, विशेष करून हृदयरोगांसाठी, कारण ज्याचं प्रमाण आज खूप वाढत आहे आणि ह्या वाढण्यामुळं आज आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर खूपसे हृदयरोगी झालेले आहेत आणि प्रत्येक स्टेजला हृदयरोगी हा जेव्हा त्यांच्याकडे जातो असं आम्हाला कळालं तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं एक आयुर्वेदीय पद्धत ज्यामध्ये निरोगीपणाचं जास्त लक्ष आहे आणि ज्यामुळं निरोगी राहील असं पाहिलं जातं ते मला त्याच्यामध्ये दिसलेलं आहे. आणि असंख्य अशा हृदयरोगांसाठी त्यांनी जे कार्य केलं ते अतिशय प्रशंसनीय आहे. या गोष्टीमध्ये मला अजून एक सांगावंसं वाटतं की तिथे त्यांनी जी व्यवस्था केली ती त्याच्यावरच थांबलेला नाही येतो, तर त्यानं याच गोष्टीचा, त्याच्या पद्धतीचा फायदा इतर लोकांना मिळावा यासाठी त्यानं निरनिराळ्या प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्राच्या स्वतःची सब सेंटर्स अशी त्यानं सेंटर्स चालू केली. असं वाटतं ही जी त्याने एक क्रांती घडून आणलेली आहे की हृदयरोग हा फारशा आयुर्वेदिक पद्धतीनं तर आहेच पण ॲलोपॅथिक त्याच्यामध्ये मदत घेतलेली आहे. डायग्नोसिससाठी त्यानं बऱ्याच गोष्टींचा वापर केलेला आहे, मोठमोठी नवीन यंत्र घेऊन त्याच्यामध्ये त्यानं जी संशोधन केलेलं आहे आणि त्यातून त्यानं जे केलं ते खरोखरच फार कौतुकास्पद आहे आणि त्याचा फायदा तर होतोच आहे. मला असं वाटतं की आज त्यानं जे कार्य केलेलं आहे ते कार्य पाहून पुष्कळ जण त्याच्यापासून प्रेरित होऊन पुढे तर कार्य करतील आणि निरनिराळ्या पॅथीचा पेशंट म्हणून अभ्यास करून नुसतं एका पद्धतीवर म्हणजे फक्त ॲलोपॅथी म्हणजे ॲलोपॅथीच दुसऱ्या पॅथीचा विचारच करायचा नाही असं न करता सर्व पॅथीचा विचार करून आता
होलिस्टिक पद्धतीनं ज्याला आपण असं म्हणतो त्या पद्धतीने आपण पेशंटचा विचार करतो. असं त्यानं जे केलेलं आहे ते कार्य त्याचं खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. त्याच्या पूर्णपणे पुढच्या प्रवासासाठी त्याच्या आणि अजून त्याच्यामध्ये काही जास्त सुधारणा करण्यासाठी त्याला वाव आहे. त्यानं खूप खूप पुढे जावं आणि अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून या हृदयरोगासाठी त्यानं जे प्रयत्न करावेत असं मी त्याला खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो की मला त्याच्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली. धन्यवाद. मी डॉक्टर संतोष माळी, मी लातूरमध्ये असतो, ऑर्थोपेडिक सर्जन आहे. रोहित सानेचा मी 1 वर्ष ज्युनियर होतो. 1995च्या बॅचला मी ॲडमिशन झालं, त्यावेळी ते मला 1 वर्ष सिनियर होते. मला सर्वात जास्त त्याचं कौतुक या गोष्टीचं वाटायचं की तो मुंबईवरून आला आमच्या लातूरसारख्या ग्रामीण भागामध्ये MBBS साठी आणि त्यांनी खूप थोड्या कालावधीमध्ये लातूरमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं. इथल्या जीवनशैलीसोबत त्यांनी स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं आणि ज्युनियर म्हणून मला एकच गोष्ट आणखी त्याच्याबद्दल आठवण येत आहे की त्याला ज्युनियर सिनियर जो रॅगिंग किंवा हायरार्की अशा काही गोष्टींना तो अजिबात मानायचा नाही. सर्व ज्युनियर सोबत खूप चांगला रॅपोर्ट ठेवून आणि खूप फ्रेंडली तो राहायचा आणि त्याला ज्युनियरला शिकवणे हा एक खूप छंद होता. स्वतः बोलवून प्रत्येकाला तो स्वतः ट्युशन घेतल्याप्रमाणे शिकवायचा. इतकी प्रत्येकाला ज्युनियरला अनेक वेळा म्हणजे जर समजलं नाही तर ही वॉज ऑलवेज ट्राईंग टू रिपीट इट अगेन अँड अगेन जोपर्यंत त्या समोरच्या मित्राला किंवा ज्युनियरला समजत नाही तोपर्यंत. तर मला अतिशय आज अभिमान वाटतो, कौतुक वाटतं त्याचं. आणि माधवबाग आज ज्या स्टेजला जगाच्या पाठीवरती पोहोचलंय, मला असं वाटतं की हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती त्याची होत राहो यासाठी मी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी डॉक्टर इंद्रजीत, पिडॅट्रिशियन आहे. मी रोहितचा ॲक्च्युली बॅचमेट. आम्ही 94ला UGला ॲडमिशन घेतलं. सुरुवातीला रोहित थोडासा उशीर आला. आमच्या ॲडमिशन मेमध्ये वगैरे जे एक्सपेक्टेड होती ते नोव्हेंबरमध्ये झाले. त्यात रोहित थोडासा उशीर आला. थोडासा वेगळाच वाटायचा आल्याला नवीन कुठून तरी असं. थोडीशी प्राथमिक चौकशी आणि ते असं लक्षात आले की त्यांनी MBBS का प्रेफर केलं. ऍक्च्युली रोहितचे वडील हे फार प्रख्यात आयुर्वेदाचार्य होते. त्यांची ख्याती पूर्ण महाराष्ट्रात होती. तर म्हणजे नॅचरली ही तो BMS करेल किंवा वडिलांचा हे चालू ठेवल असं अपेक्षित होतं. पण फक्त बेसिक सायन्सेस मध्ये परफेक्शन घ्यायचं, दॅट टू इन द अॅनाटॉमी फिजिओलॉजी बायकेम, ह्या एका गोष्टीसाठी रोहितनं MBBSला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेतलं. ही गोष्ट आम्हाला थोडीशी आश्चर्याची आणि धक्कादायक होती. पण नंतर त्यांनी स्वतःला एवढं ॲडजस्ट करून घेतलं की तो ऍक्च्युली आमचा फर्स्ट MBBSचा रिझल्ट म्हणजे फार टफ होता. फक्त 70% रिझल्ट लागला. 17 मुलं पास झाले 100 पैकी. त्याच्यामध्ये रोहित हा एक होता. थोडासा असा वेगळा आणि खेळकर स्वभावाचा रोहित पहिल्यापासून नव्हता. त्यांनी आज जे प्रगती केली ते फार म्हणजे वाखाणण्याजोगी आहे व त्यावेळेस आम्हाला कुणालाही अपेक्षित नव्हती की रोहित त्याच्या वडिलाच्या एखाद्या छोट्याशा म्हणजे आयुर्वेदिक प्रॅक्टिसला असं मोठं रूपांतर देईल आणि पूर्ण भारतातच नाही तर बाहेर देशात पण त्याच्या फ्रँचायझी व असा मोठा उद्योग उभा राहील म्हणजे वैद्यकीय ह्याच्यामध्ये. हे आम्हाला त्यावेळेस अपेक्षित नव्हतं. बेसिकली त्याला व्यायामाचा पण फार म्हणजे छंद होता. आमचं कॉलेज एक 5-1 किलोमीटर लातूरपासून बाहेर होतं, पण तो 5 ते 6 किलोमीटर अष्टविनायकला चालत जाऊन व्यायाम वगैरे करायचा. आणि तसंच आमचे काही ऑड बॅचला राहिलेले मित्र आहेत त्यांचं तो ट्युशन घ्यायचा. फॉरेन्सिक मेडिसिन हा त्याचा आवडता विषय होता. त्या विषयामध्ये त्याला थोडंसं दुर्दैवानं हे झालेलं होतं. तर असा हा रोहित आज फार मोठ्या उच्च ह्याच्यावर जाऊन पोहोचलेला आहे. व त्यांनी जी काही आयुष्यात प्रगती केली ते अशीच आणखी इथून पुढे वाढत राहो. ईश्वर त्याला चांगलं आरोग्य द्यावं हेच सदिच्छा. धन्यवाद. शेवटी माधवबागच्या माध्यमातून त्यांनी इतकं मोठं कार्य केलंय की आम्हाला म्हणजे प्रत्येकाला बॅचमेट असतील ज्युनियर असतील त्या आमच्या कॉलेजमधून हा विद्यार्थी इतकं पुढे गेला आणि त्यांनी एवढी प्रगती केली. आम्हाला नेहमीच आनंद वाटतो, आम्ही अभिमान वाटतो या गोष्टी. कसं बरेच वेळेस आता म्हणजे आपले वगैरे पेशंट जे आहेत जे ॲलोपॅथी घ्यायला हे कंटाळलेले आहेत आणि कार्डियाक रिहॅबिलिटेशनसाठी आम्हाला जे बरेच रिकमेंडेशनसाठी आम्हाला फोन करतात
रोहितला तुम्ही सांगा कोहलीला आम्हाला सध्या वॅकन्सी नाही भेटत, तर त्या दृष्टीने पण आम्हाला ते फील्स टू बी प्राऊड दॅट की वन ऑफ द अवर बॅट्समॅन इज डुईंग सो नाईसली. फार आणि असा वेगळा खेळ तर स्वभावाचा होता, त्याने फार जमवून घेतला आणि फार मोठा उद्योग तिने उभा केलेला आहे.